नमस्कार बालमित्रांनो, एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता दुसरी, विषय मराठी। आज आपण मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10 चिंटू रुसला चिंटू हसला या पाठाचे वाचन करणार आहोत। तसेच या पाठात काय दिले आहे त्याचं स्पष्टीकरण देखील आपण समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, चिंटू रुसला आणि चिंटू का हसला हे आपण आता समजून घेऊया। प्रथम आपण पाठाचे वाचन करूया। चिंटू रोज सकाळी उशिरा उठायचा। आई बाबा त्याला लवकर उठवायचे, पण चिंटू काही उठायचा नाही। शाळेची घंटा वाजली की घाईघाईने अंघोळ उरकून गणवेश घालून धावत पळत शाळेत जायचा। विस्कटलेले केस, चिपळलेले डोळे, चुरगळलेले कपडे पाहून मुले हसायची, चिडवायची। त्याला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाही। अनेकदा मुले चिंटू सोबत खेळत नसत, त्याला आपलाच रागायचा। तो नाराज राहायचा, तो स्वतःवरच रुसायचा। काय करावे याचा एकटाच विचार करत बसायचा। विद्यार्थी मित्रांनो, आपण हा परिच्छेद वाचल्यानंतर आपल्याला समजतं की चिंटू नावाचा एक मुलगा आहे। तो दररोज उशिरा उठवायचा। आई बाबा त्याला खूप उठवण्याचा प्रयत्न करायचे, पण चिंटू काही उठायचा नाही। त्याला उशिरापर्यंत झोपायची सवय होती। आणि मग शाळेची घंटा वाजली की तो काय करायचा, घाईघाईने आंघोळ करायचा, कपडे घालायचा आणि शाळेत जायचा। आता घाईघाईने आंघोळ केली, कपडे घातले की विस्कटलेले केस, चिपळलेले डोळे, चुरगळलेले कपडे, सगळी अशी परिस्थिती पाहून मुलं काय करायची, वर्गातील हसायची, त्याला चिडवायची। आणि मग दिवसभर त्याला अभ्यास करताना देखील आनंद वाटायचा नाही। का बरं मुलांनो? कारण तो उशिरा उठायचा। जर आपण उशिरा उठलो तर आपल्याला दिवसभर आळस आल्यासारखं वाटतं। म्हणून आपण सर्वांनी लवकर उठलं पाहिजे। आणि अभ्यासात पण मन लागत नाही, कारण आळस असतो अंगामध्ये। मग अनेकदा मुले चिंटूसोबत खेळतही नसत। का नसायचं खेळत? तर हा कसा तरी वेंदळ्यासारखा, कपडे कसे तरी दिसणार चुरगळलेले, आणि चेहरा पण असा की जसा का रडका वगैरे, त्यामुळे त्याच्यासोबत कोणी खेळायचं नाही। मग त्याला काय व्हायचा, तो नाराज व्हायचा, स्वतःवरच रुसायचा आणि काय करावं विचार करत बसायचा। आता पाहू आपण पुढे वाचन करूया चिंटू काय करतो ते। एक दिवस चिंटूला एकटाच बसलेला पाहून त्याची ऋतुजाताई जवळ आली। चिंटूला म्हणाली, चिंटू काय झाले रे? चिंटू म्हणाला, बघ ना ग, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते। अरे एवढेच ना? हे बघ चिंटू, मी तुला काय करायचे ते सांगते, करशील ना तू? ऐकशील ना माझं? ऋतुजा म्हणाली। चिंटू म्हणाला, हो ऐकेन ना मी सगळे, सांग ना। ऋतुजा म्हणाली, हे बघ, रोज सकाळी लवकर उठायचं, शौचास यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा। असे दररोज केले की सगळे तुझे मित्र होतील। चिंटूला हे पटले। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक समजतं की चिंटूला एक बहीण आहे, तिचं नाव आहे ऋतुजा। मग चिंटूला एकटीच बसलेली पाहून, नाराज बसलेला पाहून ऋतुजा त्याला विचारते, काय झालं रे चिंटू? मग त्यावेळेस चिंटू त्याच्या नाराजीचं कारण त्या ऋतुजाला सांगतो की ताई, माझ्याशी कोणी बोलत नाही, खेळत नाही, मला खूप वाईट वाटते। मग ताईला समजलं की आपला छोटासा दादा आता नाराज झाला आहे, त्याला समजावून सांगितलं पाहिजे। आणि ताई असल्यामुळे त्याला माहीत देखील होतं की हा का याला मुलं हसतात, याला कोणी खेळायला का घेत नसेल। मग ताई त्याला सांगते, अरे काळजी करू नको, मी तुला एक उपाय सांगते। आणि मग ताई त्याला काय उपाय सांगते माहिती आहे ना मुलांनो, की काय करायचं चिंटू? बघ, दररोज सकाळी लवकर उठायचं, शौचास जायचं म्हणजे टॉयलेटला जायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, दात घासायचे, अंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, केस विंचरायचे, दप्तर नीट भरायचे, दररोज अभ्यास करायचा। आणि दररोज असे केले की सगळे तुझे मित्र होतील, अशी ऋतुजाताई त्याला सांगते। आता पाहूया चिंटूला ऋतुजाताईचं हे सर्व पटतं का, आणि चिंटूला जे ऋतुजाताईनं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे चिंटू वागतो का, पाहूया पुढे। मी पुढे वाचन करत आहे। दुसरा दिवस उजळला। कोणीही न सांगता चिंटू सकाळी लवकर उठला। ऋतुजाताईने सांगितलेले सगळे केले
अभ्यासाला बसला. आईबाबांना आनंद झाला. शाळेत जाताना चिंटूने आरशात पाहिले. चिंटू सुंदर दिसत होता. तो फार खुशीत होता. चिंटू नाचतच शाळेत गेला. चिंटूभोवती मुले गोळा झाली. स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच मित्र झाला. शिक्षकाने चिंटूचे कौतुक केले. चिंटू आनंदाने हसू लागला. पहा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला पाठाच्या सुरुवातीला आपल्या चित्रामध्ये दिसत आहे चिंटूचे केस, चिंटू नाराज झालेला. आणि शेवटच्या चित्रामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर ताईबरोबर चिंटू अगदी हसत हसत शाळेसाठी तयार झालेला आपल्याला दिसत आहे. मग ताईने सांगितल्याप्रमाणे चिंटूने केलं का रे? हो, चिंटूने तसंच केलं. तो लवकर उठला. नंतर आपले काम स्वतःचे जे सकाळची करायचे असे ते पटापट केली. नंतर अभ्यासाला पण बसला. आणि हे सगळं पाहून आईबाबांना काय झाला? आनंद झाला. कारण आईबाबांना तेच पाहिजे होतं की चिंटूनं लवकर उठावे, आंघोळ करावी, व्यवस्थित राहावे असं त्यांना वाटत होतं. आणि शाळेत जाताना चिंटूनं जेव्हा आरशात पाहिलं दिसत आहे आपल्या चित्रामध्ये केस विंचरत आहे ना, तो किती सुंदर दिसत आहे. म्हणजे जेव्हा आपण स्वतः सुंदर दिसतो तेव्हा आपण फारच खुश होतो. तसा चिंटू देखील फार खुश झाला आणि नाचतच शाळेत गेला. कारण तो आज लवकर उठला होता, अभ्यास केला होता, त्याला आनंद झाला होता. आणि मग सगळे मुलं जेव्हा तो शाळेमध्ये गेला तेव्हा सगळ्या मुलांना प्रश्न पडला असेल ना की असं आज कसं काय चिंटू एकदा टापटीप स्वच्छ शाळेमध्ये आलेला आहे. दररोज तो कसा केस विस्कटलेले, चिपडलेले डोळे, चुरगळलेले कपडे असायचे, पण आज मात्र एकदम टापटीप आला आहे. त्यामुळे सर्व मुले त्याच्याजवळ गोळा झाले. आणि स्वच्छ आणि आनंदी दिसणारा चिंटू सगळ्यांचाच काय झाला? मित्र. पूर्वी आपण पाहिलं की चिंटू दिवसभर काय करायचा? आळशी राहायचा ना, आळस. त्याचं अभ्यासात लक्ष लागायचं नाही, त्याला आनंद वाटायचा नाही. पण आज मात्र तो दिवसभर खुश होता. कारण का? तो लवकर उठला होता, त्याने स्वतःचा अभ्यास केला होता. एवढेच नाही तर तो टापटीपपणे शाळेत देखील आला होता. आणि सर्व त्यानं त्याच्या ऋतुजाताईचं ऐकलं होतं. आणि हे पाहून केवळ मित्रांनीच नाही, आईबाबांनीच नाही तर शिक्षकाने देखील चिंटूचे कौतुक केले. आणि मग हे सर्वांचं कौतुक, आईबाबांचं, मित्रांचं, शिक्षकांचं कौतुक पाहून चिंटूच्या चेहऱ्यावर आनंदाने काय आलं? हसू आलं. म्हणजेच सुरुवातीला आपल्याला पाहिलं चिंटू रुसला होता आणि शेवटी काय झाला? तो हसला. विद्यार्थी मित्रांनो, चिंटू हसला, चिंटू रुसला. विद्यार्थी मित्रांनो, चिंटू रुसला आणि चिंटू हसला या पाठातून आपण काय शिकायचं आहे? तर आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. तसेच आपली स्वतःची कामे आपण स्वतः लवकर सकाळी केली पाहिजे. केस विंचरले पाहिजे, शौचास गेलं पाहिजे, गणवेश शाळेचा टापटीपपणे घातला पाहिजे, छानपणे अभ्यास केला पाहिजे. हे सर्व आपण केल्यानंतर आपण तर छान दिसतोच, पण आपल्यामुळे आपल्या आईबाबांना, आपल्या भाऊंना, बहिणींना आनंद होतो. एवढंच नाही तर त्याच्यामुळे आपल्याला चांगले चांगले मित्र देखील मिळतात. दिवसभर शाळेमध्ये आपल्या अभ्यासात छान लक्ष लागतं, अंगामध्ये आळस राहत नाही. आणि हे सर्व केल्यानंतर शिक्षकांना देखील आपण आवडत असतो. म्हणून तुम्ही सर्वांनी चिंटूप्रमाणे रुसायचं का नाही, तर नेहमी काय राहायचं? हसत राहायचं. अशा प्रकारे हा आपला छानसा पाठ होता. चिंटू रुसला, चिंटू हसला. आज आपण या पाठाचं वाचन केलेलं आहे. चिंटू का रुसला, चिंटू का हसला हे देखील आपण पाहिलेलं आहे. तुम्ही देखील रुसतात ना बऱ्याच वेळा, मग रुसायचं का मित्रांनो? नाही, तर नेहमी काय करायचं? हसायचं. लवकरच या पाठाचा आपण स्वाध्याय देखील सोडवणार आहोत. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.